नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध गावठी कट्टा जप्त. स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांची कार्यवाही. वागदरी एस.के. गायकवाड. धाराशिव जिल्हा अभिलेखावर एका पाहिजे आरोपीकडे तुळजापूर तालुक्यातील कार्ला गावी त्याच्या राहत्या घरी गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांना मिळाली असता त्यांनी संबंधित आरोपीपर्यंत पोहोचून नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करून त्या आरोपी विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांना नियमित अवैध धंदे करणारे व अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पोलीस पथकाने तुळजापूर येथे गस्त घालण्यास सुरुवात केली असता त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की तुळजापूर तालुक्यातील मौजे कार्ला येथे धाराशिव अभिलेखावर पाहिजे आरोपी नामे गणेश उर्फ गणेशा जपान्या भोसले याच्याकडे गावठी कट्टा असून तो रात्री चोरी करण्यासाठी जाणार असल्याचे वृत्त समजले असता पोलिसांनी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी ठीक रात्री 11:15 वाजता अर्थात 11:45 कार्ला येथे त्याच्या राहत्या घरी पोहोचले असता तो घराच्या पाठीमागे झाडाखाली बसल्याचे त्यांना दिसून आले. पोलीस आपल्याकडे येत आहेत हे पाहून आरोपी गणेशा भोसले हे गावठी कट्टा फेकून तो पळून गेला. पोलिसांनी पंचनामा करून गावठी कट्टा जप्त करून पुढील तपासासाठी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे दिले व सरकारी फिर्याद देऊन बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे आरोपी गणेशा भोसले याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 489 25 कलम 325 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमाना यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार, सहपोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, पोलीस हवालदार जावेद काझी, पोलीस हवालदार प्रकाश अवताडे, पोलीस हवालदार फरहाना पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस हवालदार रत्नदीप डोंगरे आदी पोलीस पथकाने ही कार्यवाही पार पाडली आहे.